अलीकडच्या काळामध्ये बीड जिल्हा हा गुन्हेगारीचा हब म्हणून ओळखला जातो आहे, मात्र त्याच बीड जिल्ह्यामध्ये आता सकारात्मक काही गोष्टी घडताना पाहायला मिळतात। अलीकडच्या काळामध्ये सध्या बीड जिल्ह्यामध्ये अनेक अधिकारी वर्ग जे आहेत ते पुढे येताना पाहायला मिळतात। अशातच ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं होतं त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज त्यांचा सत्कार जो आहे तो अतिशय भव्य स्वरूपात करण्यात आलेला आहे। तेच आपल्याबरोबर UPSC क्रॅक केलेले आहेत। सर, खरं तर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन। आणि ज्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घेत होतं त्याच परिसरामध्ये तुमचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे, कसं वाटतं? खूप खूप धन्यवाद। खूपच आनंद आणि चांगलं वाटतं की ज्या शाळेमध्ये मी शिकलो, ज्या शाळेमधून मला इतकं सारं भेटलं, शिक्षण आहे, नीतिमत्ता आहे किंवा बाकी पण समाजामध्ये कसं वावरणं याचं जे फाउंडेशन बनलं माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि त्याच ठिकाणी सत्कार होतो आहे याबद्दल मला खूप खूप छान वाटतं। तुमचं ज्यावेळेस भाषण झालं त्या भाषणामध्ये तुम्ही म्हटलं होतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये जरी यश नाही मिळालं तर मात्र अनेक अटेम्प्ट पुढे केल्या। किती अटेम्प्ट केल्या होत्या आणि कसं यश मिळालं? नक्कीच माझे 4 अटेम्प्टमध्ये झालं नाही, हा 5th अटेम्प्ट होता ज्याच्यामध्ये मला 653 रँक भेटला। या पहिले मी 2 मेन्स 3 मेन्स आणि 1 इंटरव्ह्यू दिलेला आहे। पण नक्कीच यश अपयश येत राहतं, बट नेहमीच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा नेहमीच सपोर्ट राहिला, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक सपोर्ट असेल, मेंटल सपोर्ट असेल। कारण की मी सांगू इच्छितो की UPSCमध्ये अर्धाच खेळ फक्त अभ्यासाचा आहे, त्याच्यानंतर मेंटल स्टॅबिलिटी आणि सपोर्टचा आहे, तर त्याच्यामध्ये कुटुंबाचा खूपच मोठा रोल होता। या शाळेत आहोत आपण जिथे विद्यार्थ्याची जडणघडण होते। 5वीपर्यंत तुमचं याच शाळेमध्ये शिक्षण झालं, काय भावनिक नातं आहे या शाळेसोबत तुमचं? अगदी खूपच भावनिक नातं आहे। जेव्हा मी या परिसरामध्ये एंट्री केली सकाळी आता, तर एकदम मला फ्लॅशबॅक झाला आणि त्याच दिवसामध्ये गेलो ज्या दिवसामध्ये याच ग्राउंडवर आम्ही खेळलो, पडलो, उठलो। खूपच भावनिक नातं आहे या शाळेसोबत। निश्चित तुम्ही आता अनेक माध्यमातून पाहत असाल की बीड जिल्ह्याची सध्याची अवस्था काय आहे, मात्र याच बीड जिल्ह्यात ज्या विद्यार्थी आहेत त्यांना जडणघडण्यासाठी पुढचं भविष्य घडवण्यासाठी काय आव्हान करतायत आणि काय तुमचा एक कानमंत्र असणार आहे? नक्कीच आजची जी परिस्थिती आहे समाजामध्ये, ज्याच्यामध्ये जातीय तेढ आहे, युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढते, ज्याच्यामध्ये की गुटखा, दारू किंवा सोशल मीडियाचा ओव्हरयूज असेल, तर युवकांना माझं आव्हान आहे स्पेशली नायगाव परिसरातील आणि बीडमधील की आपल्याकडे लिमिटेड ऑप्शन्स असल्यामुळे व्यवसायासाठी, शेतीमध्ये तर शिक्षणावर भर दिला पाहिजे। कारण की शिक्षण हेच जे 100 वर्षापूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की शिक्षणाचा मार्ग निवडा आणि तुम्ही सक्सेस होत राहील बिझनेसमध्ये या फिर नोकरीमध्ये। आई, तुमचं मुलाचं साथ लागलेलं आहे, कशा पद्धतीने मुलाने यशाला व्यवस्थित घेतली, काय भावना? छान केलं, खूप आनंद वाटतो। मात्र आज त्या गावामध्ये आले ते आणि त्या शाळेमध्ये आले जिथून विद्यार्थ्याची एका मुलाची जडणघडण होत असते, काय वाटतं? आनंद होतो, शिकला, यशस्वी झाला, ठीक आहे। ताई, तुम्ही काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहेत? कारण की एवढं मोठी गवसणी घालणं सोपं नसतं। आवटी कुटुंबियासाठी आणि आमच्या नायगाव कऱ्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे की जिल्हा परिषदसारख्या शाळेमधून हा माझा छोटा भाऊ एवढा मोठा अधिकारी झाला। आमचं तसं कुटुंब देश सेवेसाठी कार्यरत आहे। जसे माझे मोठे भाऊसुद्धा पोलीस दलामध्ये मोठे अधिकारी आहेत। माझ्या पप्पांनीसुद्धा 30 वर्ष देशसेवा केली आहे। सो खूप आनंदाची बातमी आहे आणि अभिमानसुद्धा आहे। निश्चित आज आवटे कुटुंब जे आहेत शासकीय सेवेत आहेत, तुमचं काय असणार आहे प्रतिक्रिया? कारण की तुमचं यश संपादन झाल्यानंतर भावाने देखील गवसणी घेतली। प्रथमतः मी त्याचं UPSCमध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल त्याचं खूप अभिनंदन करतो। हे सगळं जे यश आहे ते आमच्या दोघांचंही यश म्हणा किंवा आज जे माझ्या छोट्या भावाला UPSCमध्ये यश मिळालं त्याचं सर्व श्रेय आमच्या आईवडिलांना जातं। कारण की आमचे वडील जेव्हा भारतीय सैन्य दलामध्ये होते तेव्हा आई एकटीच आम्हाला इथं कुटुंबाचा सांभाळ केला। तिने शेतीमध्ये स्वतः कष्ट केलं। रात्री ते दिवसा लाईट नसताना रात्री ती एकटी दारं द्यायला, पाणी द्यायला जायची, तेव्हा मला सोबत घेऊन झोपवायची शेतात आणि स्वतः दारे द्यायची। म्हणजे या सर्व कठीण परिश्रम करून तिने आम्हाला तिन्ही भावंडांना शिकवलं। मी मोठा भाऊ या नात्याने सध्या API या पदावर नांदेड येथे आहे। आज लहान भावाचं सिलेक्शन झालं। माझी बहीण पण पुणे येथे IT क्षेत्रामध्ये इंजिनियर आहे, दाजी पण इंजिनियर आहेत। तर या सर्व गोष्टींचं छान वाटतं आणि आईवडिलांना सर्व श्रेय मी आईवडिलांना देतो। या तुमचं जे काही चीज झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मुलाला इथपर्यंत गवसणी घातल्याचं पाहता यशाला, तुम्ही देशसेवा केलेली आहे, आता काय प्रतिक्रिया असणार? आता एवढा काही मोठा आनंद आहे, याच्या अगोदर मला कुठलाच आनंद झाला नाही जो आज मला आनंद झालेला आहे। कारण मी 30 वर्ष देशाची सेवा केली, ॲज ए शिपाई 20 वर्षाच्या वयामध्ये भरती झालो आणि असे प्रत्येक मोठे क्षण पाहिले आणि बॉर्डरवर कमीत कमी बॉर्डरवर 13-14 वर्ष बॉर्डरवर राहत असताना
खूप कठीण परिश्रम केले आणि बर्फाळ एरियामध्ये अरुणाचल असो, जम्मू अँड काश्मीर असो, काश्मीरसारखे आज जी काश्मीरची परिस्थिती आहे त्या एरियामध्ये 13 ते 14 वर्षे राहिलो. कारण का असे तिन्ही माझी मुलं उच्च पदावर शिक्षण घेत असताना मला पेमेंट भरपूर पुरत नव्हता, तरी पण मी व्हॉलेंटरी मी देशाच्या बॉर्डरला सर्व्हिस करायला गेलो आणि मला खूप आनंद झाला. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की बीड जिल्ह्यातले जवळपास 3 टॉपर जे आहेत त्यांनी UPSC क्रॅक केलेले आहे आणि आता सध्या आवटी कुटुंबाचा जो हा आनंदाचा क्षण आहे तो त्यांच्या गावामध्येच पार पडला आहे आणि हाच पंचक्रोशीतील जे काही नागरिक असतील ते हा क्षण आपल्यासाठी पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. कॅमेरामन प्रमोद जोशी यांच्यासह मी विकास माने, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.